हे सगळं ठीक आहे, पण तू विसरू नकोस, तू तारा आहेस. तू आराध्या वहिनीची साईन कशी करणार? काय पाहतोय मी? हुबेहूब आराध्या वहिनीची सही. ही नक्की ताराच आहे ना? मामा, हा श्रेयस घरी वाट बघत असेल हो. निघूया का आपण? हो हो, खूप उशीर झालाय, निघायला हवा आपल्याला. चल चल निघू. चल. अशक्य आहे. मला एकदा क्रॉस चेक केलंच पाहिजे. हॅलो, ॲडव्होकेट भिंगे, मी अक्षय सरनाईक बोलतोय. बरं मला सांगा, तुम्ही कुठले डॉक्युमेंट पाठवले होते का आराध्या वहिनींच्या साईन घेण्यासाठी? काय? नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सह्या पण झाल्यात. हे बटन मॅडम, या कुर्त्याचं बटन तुटलंय. असं कसं तुटलं? यांना विचारायला पाहिजे. म्हणजे हे बटन दयानंद काकांच्या कुर्त्याचं आहे? म्हणजे त्या दयानंद काकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. माय गॉड. नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? मला काही करून संधी साधून आत्याच्या रूम मध्ये गेलं पाहिजे आणि शोधून काढलं पाहिजे की खरं काय आहे. डेंजरस आहे सगळं. आराध्या, काय झालं? काय झालं ऑफिसमध्ये? काही कळलं का? श्रेयस, एक खूप महत्वाची गोष्ट आमच्या हाती लागली. आम्ही घरी जायला निघालोय. आलो की दाखवते. श्रेयस, ही गोष्ट आपण समजतोय ना तेवढी साधी नाहीये. आपल्या मागे खूप मोठं कारस्थान रचलं जात आहे.
इट्स रिअली सॅड. कल्पना होतीच. एनिवे या तुम्ही घरी, मग बोलू आपण. हा, थँक्यू आराध्या. थँक्यू. मी काय परकी आहे का? हो, आता बायको असून दुसऱ्या खोलीत राहतेस ना, मग परकेच म्हणायचं. ओ, आता काय बोलू मी? तेच म्हण, मी म्हणतो ते. आय लव्ह यू. आराध्या, म्हण आय लव्ह यू. नाही म्हणालीस तर मी फोन ठेवणार नाही. म्हण ना एकदा. श्रेयस, मामा आहेत माझ्या बाजूला. नाही नाही, आहे मी, पण मला काय ऐकू येत नाही. हो हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. माझी पार्टी ऑर्डिनरी थोडी असणार आहे. बरोबर, कपडे ब्रँडेड पाहिजेत. हा, सो फायनल माझ्या घरी पार्टी. बरोबर, एक सरप्राईज देखील आहे. श्रावणी सरनाईक आहे मी, कोणी एरी गेरी नाही. बघच माझं थाट. थांब, मी तुला कॉल बॅक करते. अक्षय, काय झालंय? ही बॅग का अशी फेकलीस तू? आणि कोणावर चिडलायस? अजून कोणावर चिडणार आहे? ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य जगणं कठीण करून ठेवलंय तिच्यावरच. मला तरी वाटतंय ना, श्रेयसची जी अवस्था झाली आहे ना, तशीच आपली होणार आहे लवकरच. म्हणजे हे बघ अक्षय, तू काय बोलतोयस ना, मला अजिबात कळत नाही. जरा नीट सांगशील? आज तारा ऑफिसमध्ये आली होती. काय? त्या काउंटर मुलीची एवढी हिंमत वाढली? थांब, आत्ताच जाऊन जाब विचारते मी तिला. बरी आली आहे माझ्या तावडीत. थांब. श्रावणी थांब. डोक्याचा वापर खरंच कसा करावा कळत नाही का तुला? अरे आता मी काय केलंय? आणि हे बघ, तिचा राग आहे ना, उगाच माझ्यावर काढू नकोस. श्रावणी, आता मी जे काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐक. आराध्या वहिनी या जगातून निघून गेलीये हे खरं आहे का? नाही म्हणजे तुला खात्री आहे का? अरे तू असं का विचारतोयस? आराध्या ताई या जगात नाहीये, आणि हे तुलाही माहिती आहे ना. तू होतास जेव्हा हे सगळं घडलं. तेच मी म्हणतोय. जर आराध्या वहिनी या जगात नाहीये तर या ताराने आज ऑफिसमध्ये हुबेहूब आराध्या वहिनीसारखी सिग्नेचर केली आहे. अगदी हुबेहूब. तू आराध्या वहिनीची साईन कशी करणार? काय सांगतोयस? म्हणजे तुला म्हणायचंय की तारा ही आराध्या ताई आहे? पण मला हे कळत नाहीये, जर ती आराध्या ताई आहे तर मग तारा म्हणून का वावरतीये या घरात? आणि तिने मला हे सत्य नाही सांगितलं. नाही, हे बघ, तुला जे वाटतंय ना तसं काही नसणार आहे. हे बघ, ते सगळं मला काहीच माहित नाही, पण एक सांगतो, आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. आणि उगाच तू भावनेच्या भरात तिला खरं खोटं करायला जाऊ नकोस, नाही तर तूच तोंडावर पडशील. बरं बाबा, नाही जाणार मी. बघू, आपण लक्ष ठेवू. आणि तसं काही नसणार आहे म्हणून तू पण सोडून दे हा विषय, ठीक आहे? आपण एन्जॉय करायचं आहे ना. तू म्हणालास ना पार्टी कर, म्हणून मग मी माझ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट केलंय. कप? आणि मग मला पार्टीसाठी 2 लाख रुपये हवे. देशील ना?
देतो. पण श्रावणी, खूप खर्च होतोय हा, आवरायला हवा, नाहीतर कोणाच्या तरी नजरेत येईल. तू असं कर, तू माझं कार्ड यूज कर. हं? अक्षय म्हणतोय तसं खरंच तारा आराध्या ताई असेल. या तुमचीच वाट बघत होतो. काय झालं ऑफिसमध्ये? त्या अक्षयला काही संशय आला नाही ना? संशय तर नाही आला, पण खूप प्रश्न पडले होते. पण नशीब संजय मामा होते माझ्या बरोबर केबिनमध्ये, म्हणून त्याच्या केबिनमध्ये जायचं धाडस केलं आम्ही. धाडस केलं? पण तुला घाबरण्याचं काय कारण आहे? तू आधी ऑफिसला जायचीस की? ऑफिसमध्ये काम करायचीस, तुला काय चोरी ऑफिसमध्ये जायला? अरे श्रेयस बाळा, तसं नाही रे. आराध्याचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यानंतर तुझी तब्येत ही अशी. ह्या सगळ्या कारणांमुळे आराध्याचं ऑफिसला येणं पूर्णपणे बंद झालं रे. आणि त्यानंतर ऑफिसचा कारभार अक्षयने सांभाळला. त्यामुळे आराध्याला आज जरा अवघडल्यासारखं वाटलं. हो, नाही मग बरोबर आहे. हो. बाय द वे, तू काय दाखवणार होतीस मला? दाखवते, बघून तुला धक्का बसेल श्रेयस. दाखव. हे काय? बघ. माय गॉड, मम्मांच्या सह्या? म्हणजे आपल्या घरातलंच हे कोणीतरी करतंय? कोणीतरी घरातलं हे करतंय की शकुंतला आत्या आणि त्यांचे मिस्टर दयानंद काका? कोण करतंय हे शोधून काढावं लागेल. आणि हा पेपर अक्षयच्या केबिनमध्ये कसा आला हे सुद्धा शोधून काढावं लागेल. बरोबर आहे, मलाही तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. बटन? साधं सुद्धा बटन नाहीये. हा एक महत्वाचा पुरावा आहे. पुरावा? हॉस्पिटलमध्ये ज्या व्यक्तीने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या कुर्त्याचं हे बटन आहे. काय? रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये त्या अवस्थेत सुद्धा मी त्याचा प्रतिकार करतो, आणि त्यावेळेला झटापटीत त्याचं एक बटन माझ्या हातात राहिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी हॉलमध्ये होतो तेव्हा आपला रोजचा लॉन्ड्रीवाला आला होता. त्याने काही कपडे आणले होते. त्या कपड्यांमध्ये शकुंतला आत्याचे मिस्टर दयानंद काका त्यांचा एक कुर्ता होता ज्याचं एक बटन मिसिंग होतं. भयंकर आहे हे सगळं. दयानंद काका, मला संशय होताच श्रेयस. नाही, अजून कन्फर्म नाही. पण आपल्याला काही करून शोधून काढायला हवं की हे बटन त्यांच्याच कुर्त्याचं आहे का. त्या माणसाची सगळी काळी कृत्य उजेडात येतील हे बटन मॅच झालं तर. ज्यापासून तो नामानिराळा राहतोय ना, ते सगळं त्यानेच केलं होतं. हा संशय देखील खरा ठरेल. मग म्हणजे आणखीन असं काय काय केलंय त्यांनी? श्रेयस, हे सगळं खूप भयंकर आहे.
तू प्लीज स्ट्रेस घेऊ नकोस प्लीज. नाही नाही. हो हो, आणि श्रेयस, वेळ आली ना की सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल, काळजी करू नको. बरं तू तू आराम कर आता प्लीज. मी आत्ताच आले ना, जेवणाचं बघते. हो चालेल. श्रेयस, मी पण जरा फ्रेश होऊन होतो. आराम कर. काय ग झालं का फटकून? तू श्रेयसची औषधं आणलीच नसशील ना? अरे रे रे, अपेक्षा भंगच झाला बघा तुमचा. श्रेयसची औषधं आणली पण आणि त्याला दिली पण. काही प्रॉब्लेम? आता तिला काही बोलू नका. ती काय आजकाल खोटं बोलून ऑफिसमध्ये जायला लागलीये. म्हणजे तू मार्केटमध्ये जाते असं खोटं सांगून ऑफिसमध्ये गेली होतीस? कशासाठी? वकिलांचं काम होतं आणि श्रेयसच्या बायकोच्या सह्या हव्या होत्या म्हणून गेले होते. श्रेयसच्या बायकोच्या म्हणजे आराध्याच्या सह्या ना? तुझ्या नाही. तू का गेलीस? आणि माझ्या ताईची सही तू कशी केलीस? तारा, हा नक्की काय प्रकार आहे सगळा? तू नक्की ताराच आहेस की तू मुद्दाम दुर्लक्ष करतेस का? मी काहीतरी विचारते, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. उत्तरात तुम्ही शोधून काढा आत्या. मी तारा आहे की आराध्या? आणि मी जी कोणी असेल, तारा नाही तर आराध्या. माझ्या घरच्यांच्या केसाला धक्काही लागला ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. चल आजी, आता मला गोष्ट सांग एखादी छान. काय रे श्रेयस, किती हट्ट करतोस? सांग ना. आता तू माझी आजी आहेस ना, मग तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? अरे लबाडा, तू अशी हार नाही मानणार. बरं सांगते आई. एक होता राजा आणि एक होती राणी. दोघांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. सगळं सुखाचं होतं. पण अचानक एक दिवस वादळ आलं. वादळ आलं? मग काय झालं पुढे? आजी, तुमच्यासाठी पाणी ठेवलंय तुमच्या रूम मध्ये आणि बामची बाटली पण. रात्र खूप झालीये श्रेयस, आजींना झोपू दे. गोष्ट उद्या सांगतील त्या तुला. हा मग ठीक आहे, ठीक आहे आजी, तू ना त्याचा तू झोप, छान आराम कर. आता की नाही आराध्या सांगेल ना मला गोष्ट. बर आराध्या, छान छान गोष्ट सांग त्याला. मी जाते झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश. काठी दे माझी. सावकाश. तू थांब, त्याला गोष्टी सांग. मी जाते. काय झोप आता, रात्र खूप झालीये. गुड नाईट.
असं कसं? गोष्ट तर सांगावीच लागेल आता.